काय दादा सांग मनमोक क्या बात आहे वा वा. तुमच्या चालू आहे बोलणं म्हणजे कसं आवाज पण द्यायची. हा बघा हे पंचवटी दर्शन आपण चाललोय आता. या पंचवटी दर्शन मध्ये आपल्याला 9 मंदिरचं दर्शन आहे. ओके याच्यामध्ये पहिलाच कळतो रामकुंड, ओके म्हणजे नाशिक मध्ये जो कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्यामध्ये भारतातले जेवढे साधू संत येतात सर्व साधू संत या रामकुंडामध्ये शाही स्नान करतात. बरोबर. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी नाशिकमध्ये वनवासाला आले होते त्या स्वतः राम भगवान या कुंडामध्ये स्नान करत होते, म्हणून या कुंडाला सगळ्यात पवित्र स्थान मानलं जातं. त्याच्यानंतर त्रिवेणी संगम आहे. हे जो रामकुंड आहे या रामकुंडाच्या खाली पाण्याच्या खाली अरुणा वरुणा गोदावरी या 3 नद्यांचा गुप्त संगम आहे जो तुम्हाला डोळ्याने दिसत नाही. त्याच्यानंतर हे गंगा गोदावरी मंदिर आहे. हे मंदिर फक्त 12 वर्षातून एकदाच उघडतं. ज्यावेळेस नाशिकमध्ये कुंभमेळ्यामध्ये साधू संत रामकुंडामध्ये शाही स्नान करतात, रामकुंडाचं शाही स्नान झाल्यानंतर या गंगा गोदावरी मंदिराचं दर्शन त्यांना करावं लागतं, कारण ही शंकर भगवानाच्या जटेमधून जी गोदावरी माता निघलेली आहे तिचं हे गंगा गोदावरी मंदिर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉटमध्ये कपालेश्वर मंदिर आहे. म्हणजे पूर्ण भारतामध्ये जेवढे शंकर भगवानांचे मंदिर आहे तर प्रत्येक मंदिरासमोर नंदी असतो, पण हे कपालेश्वर भारतामध्ये असं एकमात्र मंदिर आहे की ह्या मंदिरासमोर नंदी भगवान नाहीये, कारण की तर शंकरांनी नंदीला गुरु मानलेलं आहे. तुम्ही भारतामध्ये जेवढे शंकरांचे मंदिर फिरशाल तर प्रत्येक मंदिरासमोर नंदी असतो, पण इथे नाहीये. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये पंचवटीचे 5 वडांची झाडे जी राम भगवाननी स्वतः आपल्या हाताने 5 वडांची झाडं लावली होती, त्याच्यावरून या जागेला पंचवटी असं नाव पडलंय. वड म्हणजे वडांची झाडं म्हणजे 5 वडांची. त्याच्यानंतर सीता गुफा आहे. या गुफेमध्ये राम आणि लक्ष्मणने सीतेला रावणाच्या भीतीने गुफेमध्ये 1 रात्र आणि 1 दिवस लपून ठेवलं होतं. तर सीतामाताला कुठं लपून ठेवले त्या निशाणीसाठी राम भगवानांनी या दंडकारण्यामध्ये 5 वडांची झाडं लावली होती की ज्याच्यावरून या जागेचं पंचवटी असं नाव. त्याच्यानंतर मारीश्वर जो मारीच राक्षस हरणाचं रूप घेऊन सीता मातेचं हरण करण्यासाठी आला होता. त्या मारीच राक्षसाला माहिती होतं का राम लक्ष्मणने सीतेला या गुफेमध्ये लपून ठेवलेलं आहे, म्हणून तो हरणाचं रूप घेऊन आला होता आणि त्याचा वध लक्ष्मणाने केलेला आहे. त्याच्यानंतर गोरेरामाचं मंदिर आहे. याची काही हिस्ट्री नाही, हे दर्शनासाठी बसवलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉटमध्ये काळाराम मंदिर आहे. हे काळाराम मंदिर पंचवटीचे हा हे पंचवटी दर्शन मध्ये काळाराम मंदिर ज्यावेळेस लक्ष्मणनी शूर्पणखेचं नाक कापलं होतं त्यावेळेस रावण खूप क्रोधित झाला होता. तर राम लक्ष्मणला मारण्यासाठी रावणाने लंकेमधनं 14,500 काळे जातीचे राक्षस नाशिकमध्ये राम आणि लक्ष्मणला मारण्यासाठी पाठवले. तर त्या राक्षसांना मारण्यासाठी राम आणि लक्ष्मणांनी एक काळं रूप धारण केलं होतं आणि त्या राक्षसांना वध केला, म्हणून या मंदिराला काळाराम मंदिर असं नाव पडलेलं आहे. हे पूर्ण मंदिर काळ्या दगडामध्ये बांधलेलं आहे. राम लक्ष्मण हनुमान सीता ही मूर्ती सुद्धा काळ्या दगडाची. मोठी घंटा आहे तर तो नारो शंकर आहे. ते बंद पडलं मंदिर आता. ते बंद पडला. बरोबर, आम्ही मागे गेलो हो. व्हिडिओ केलेला बंद होता. आता हे झालं आपलं पंचवटी 9 मंदिरचं दर्शन पूर्ण. हो. आता आपण तपोवन दर्शनची माहिती ऐकणार आहोत. हे तपोवन म्हणजे काय जागेवर जाऊनच करूया ना. चालेल. ओके थँक्यू. एकदा नाव बोला. रामभाऊ पाटील. हा भाऊ पाटील.